नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये. रव्याचा शिरा खाऊन कंटाळला असाल तर कधीतरी हा मुगाच्या डाळीचा हलवासुद्धा करून पहा. एकदम सोपी रेसिपी आहे. तर चला बघूया मुगाच्या डाळीचा हलवा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं. ओके, तर मी इथे 1 वाटी मुगाची डाळ ही 3 ते 4 तास जवळजवळ भिजवून घेतलेली आहे. जर का तुम्हाला 1 तासात करायची आहे तर डाळ आहे ना ती कोमट पाण्यामध्ये भिजत टाका आणि हे जे पाणी आहे ना हे आपण निथळून घ्यायचं आहे डाळीचं. आणि त्याच्यानंतर मी घेतलेली 1 वाटी साखर, वेलची पूड, बदामाचे आणि काजूचे काप घेतलेले आहेत, 2 चमचे रवा घेतलेले आणि घेतलेलं आहे 1 वाटी तूप. तुपाची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही बघू शकता, ही थोडी जाड आहे. जर का तुमचं तूप पातळ असेल ना एकदम, तर मग तुम्ही 1.5 वाटी घेतलं तूप तरी चालेल आणि जर का तुम्ही 2 चमचे घेतलं तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप कमी जास्त करू शकता. आता ही डाळ आहे ना मी मिक्सरमधून भरडून घेतलेली आहे. अगदी रव्यासारखी अशी एकदम पातळ नका करू, रव्यासारखी अशी थोडीशी भुसभुशीत अशी ठेवा. थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे. इथे मी अर्धी वाटी तूप कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता तूप जे आहे ते गरम झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकता तूप आपलं वितळलेलं आहे आणि गरम झालं आहे. त्यामध्ये आपण टाकूया 2 चमचे रवा. आता तुम्ही बोलाल रवा मुगाच्या डाळीच्या हलव्यामध्ये का टाकला, तर ह्याने रव्याने ना एक रवाळ असं टेक्स्चर येतं. रवा मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती आपण रवा भाजून घ्यायचा आहे. प्रसादाच्या शिराची आठवण आली ना हे बघून. तर ओके, तर यामध्ये मी टाकलेला आहे मुगाच्या डाळीचा जो आपण भरड करून घेतलेली ओल्या मुगाच्या डाळीची, ती तुम्ही बघू शकता. एकदम मी अशी जाडी पण नाही केली आणि एकदम अशी पातळ पण नाही केली आहे. भजीची कन्सिस्टन्सी आपण कशी ठेवतो तशीच सेम ठेवायची. आणि हे ॲड करताना ना मी सांगायला विसरले, गॅस आपल्याला बंद ठेवायचा आहे. कारण मुगाची डाळ टाकल्या ना ती कढईला चिकटण्याची भीती असते. तर आपण हे जे आहे प्रोसेस एकत्र एकजीव करून घ्यायची. ही गॅस बंद करून घ्यायची, म्हणजे रवा, तूप आणि मुगाची डाळ हे एकजीव करायचं. गॅस सुरू करून थोडं 7 ते 8 मिनटं हलवून घेतल्यावर ही मुगाची डाळ अशी एकजीव होते आणि कढईपासून सुटायला लागते. तुम्ही बघू शकता ही कशी एकसारखी झालेली आहे आणि अशी पिवळसर दिसते. आता जे उरलेलं तूप आहे ते मी यामध्ये टाकते. तर तुम्ही जर का कमी तूप घेत असाल तर अर्धं तूप तुम्ही यूज करा. ठीक आहे, तर हे टाकून मी परत ह्याला 3 ते 4 मिनटं हलवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता की त्याची कन्सिस्टन्सी कशी छान रवाळ अशी झालेली आहे. आता मी काय केलं, ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे किंवा अर्धी वाटी, आपण बेसनाच्या लाडवाला कसं पाणी टाकतो की रवाळ व्हावं थोडंसं, तर काही हलवा आपला खराब वगैरे होत नाही. तर पाणी टाकून आपण छानपैकी, पण गरम पाणी त्यामध्ये टाका आणि अशी मस्तपैकी त्याला मंद आचेवरती 1-2 मिनटासाठी हलवत राहा. तर आपला हलवा असा एकजीव झालेला आहे आणि त्यामध्ये मी वेलची पूड पण ॲड केलेली, तर ते रेकॉर्ड झालं नाही आहे. तर आपण 3 ते 4 मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता हलवा व्यवस्थित शिजलेला आहे, डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. आपण अजून साखर ॲड केलेली नाही आहे. आता या मोमेंटला तुम्ही बघू शकता हलव्याचं टेक्स्चर व्यवस्थित आलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी साखर जी होती ती ॲड करणार आहोत. ॲड करताना गॅस मिडियम ठेवा. त्याच्यानंतर जर का तुमची कढई पातळ असेल तर गॅस तुम्ही स्लो करू शकता आणि त्याला हळूहळू ॲड करा. साखर विरघळायला आहे ना थोडा वेळ घेते. कधी कधी असं पण होतं की मुगाच्या डाळीमध्ये साखर विरघळतच नाही आणि मुगाची डाळ खूप जास्त शिजते. जर का तुमची साखर जर का लो क्वालिटीची असेल, जर का लोकल दुकानातून तुम्ही सुट्टी साखर घेतली असेल, तर मी सजेस्ट करेन की फक्त एकदा पल्स मोडवरती, म्हणजे 1 सेकंदासाठी मिक्सरमध्ये तुम्ही ती फिरवून घेतलीत ना साखर, तरी ती पटकन विरघळेल. ओके, तो यामध्ये मी टाकलेले आहेत काजू बदामचे काप आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आपल्या मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे. तर चला आपण हा हलवा सर्व करूया आणि त्याच्या आधी गॅस बंद करायचा आहे आणि अगदी 2 मिनटासाठी ह्याला वाफ द्यायची आहे. वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की हलवा व्यवस्थित तयार झालेला आहे, एकदम मऊ झालेला आहे. मगाशी जसं साखर टाकायच्या आधी तो थोडा कडक वाटत होता तसा पण आता दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी या मुगाच्या डाळीच्या हलव्याला आलेली आहे.
तर तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळे आमची खूप मदत होते आणि चॅनलला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मुगाच्या डाळीचा हलवा कसा झाला.